हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत इक्वेशन समीकरण. जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की व्हॉट इज मीन द व्हेरिएबल, व्हॉट इज मीन द सिम्बॉल्स, व्हॉट इज मीन द कोइफिशियंट, चल म्हणजे काय, सहगुणक म्हणजे काय, स्थिरांक म्हणजे काय, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण अल्जेब्राच्या ज्या आहेत त्या पाहिल्या होत्या. आज आपण पाहणार आहोत की इक्वेशन कसं तयार होतं. आता इक्वेशन म्हणजे काय? ॲन इक्वेशन कॅन बी डिफाईन सपोर्ट द इक्वॅलिटी ऑफ टू एक्सप्रेशन्स विच आर कनेक्टेड बाय द इक्वल साईन. हे जे आपले इक्वेशन्स असतात हे कशाने कनेक्टेड असतात बरं? इक्वल साईनने कनेक्टेड असतात. आणि त्याच्यामध्ये खूप सारे सिम्बॉल्स असतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्हेरिएबल असतो, कोएफिशियंट असतो आणि डिग्री देखील असते किंवा एक्सपोनंट देखील असतो. तर आज आपण सिम्पली वेने समजून घेऊयात की व्हॉट इज मीन द इक्वेशन. इक्वेशन जे आहे हे 6 स्टँडर्डला आहे, 8 स्टँडर्डला आहे, 7थला आहे, इवन 10थला देखील इक्वेशन कसे आपण सॉल्व करू शकतो, दोन्ही बाजू कशा आपल्याला बरोबर आणता येईल हे आपण पाहतो. तर ह्याच्यासाठी जे बेसिक आहे ते बेसिक काय बरं? तर बेसिक हे आहे की तुम्हाला सिम्बॉल माहीत असणं गरजेचं आहे. जसं की इक्वेशन सॉल्व करण्यासाठी बेसिक थिंग काय की जर समजा इक्वल साईनच्या इकडे प्लस साईन असेल तर ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतं? मायनस होतं. जर समजा इथे मायनस साईन आहे तर इकडे गेल्याच्या नंतरनं तो इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होतो? प्लस होतो. इन केस इकडं जरी गेला तो समजा इथे मल्टिप्लाय, इकडे आल्याच्या नंतरनं तो काय होतो? डिवाईडला जातो. आणि जर समजा इकडे तो डिवाईडला असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर तो मल्टिप्लायला जातो. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. काय सांगितलं मी? जर इथे प्लस असेल इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होतो? तो मायनस. जर मायनस असेल इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होणार? प्लस. किंवा जर मल्टिप्लाय असेल तर इकडे गेल्याच्या नंतरनं डिवाईड. जर डिवाईड असेल तर इकडं इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यावर मल्टिप्लाय. असंच इकडच्या बाबतीत देखील होतं. जर समजा इथं प्लस आहे इकडे जाताना तो काय होणार? मायनस आहे, इकडे गेल्याच्या नंतरनं तो काय होणार? प्लस. जर समजा इथं प्लस आहे इकडे गेल्याच्या नंतरनं तो काय होणार? मायनस. जर इथे डिवाईडला आहे तर इकडे आल्याच्या नंतरनं काय होणार? तो मल्टिप्लाय. एकंदरीत काय, जेव्हा इक्वल साईनच्या पलीकडे कुठलाही नंबर शिफ्ट होतो किंवा व्हेरिएबल शिफ्ट होतो तेव्हा त्याचं साईन काय होत असतं? चेंज होत असतं. ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या इक्वेशन सॉल्व करण्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. तर वेळ न घालवता आपण आपल्या इक्वेशनकडे जाऊयात. काय म्हणलेलं आहे बरं? ॲन इक्वेशन कॅन बी डिफाईन सपोर्ट द इक्वॅलिटी टू एक्सप्रेशन विच कनेक्टेड बाय द इक्वल साईन. हे कशाने कनेक्टेड असतात बरं? इक्वल साईननी कनेक्टेड असतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कोण कोण असतं? जसं की बेसिक व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की व्हेरिएबल असतो, हा कोइफिशियंट असतो, साईन्स असतात, कॉन्स्टंट नंबर असतो, हो की नाही? ह्या बेसिक गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या पाहिलेल्या आहेत. तर आता इक्वेशन आपण न वेळ घालवता सॉल्व करूयात. बघा इथे काय दिलेलं आहे? 2x इज इक्वल टू 54. ओके. आता हा 2x जो आहे हा 2x आहे. ह्या दोघांमध्ये कुठलं साईन आहे? मल्टिप्लायचं साईन आहे, बरोबर. आणि इथं काय आहे? हा 54 आहे. मी या एक्सला इथंच ठेवलं. काय केलं मी? या एक्सला इथंच ठेवलं. बाळांनो, जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व करत असतो इथं इक्वल साईन असल्यावर इकडे देअरफॉरचं साईन येतं. ह्या खूप बेसिक गोष्टी आहे आणि त्याच गोष्टी आपल्याकडून चुकतात आणि एक्झाममध्ये आपले मार्क्स कमी होतात. हे रूल 10 स्टँडर्डला देखील तेच आहेत. हा एक्स मी काय केला? इथेच ठेवला. हा जो 54 आहे ह्या 54ला मी काय केलं? 2 इकडे डिवाईडला आणला. का आणला बरं? कारण आपण इथं काय शिकलो? जर इथे तो मल्टिप्लायला असेल, जर समजा तो इक्वल साईनच्या इकडे मल्टिप्लायला आहे आणि तो इक्वल साईनच्या पलीकडे शिफ्ट झाल्यावर कशाला जाणार? डिवाईडला जाणार. मग माझा हा 2 इकडे कशाला आला? डिवाईडला आलं. आलं लक्षात बाळांनो? मग मी 2नी काय केलं? डिवाईड केलं. डिवाईड केल्यावर काय आन्सर येणार? 2 1 जा 2, बरोबर. आणि इथं काय येणार? 2 2 जा 4, बे दोन्ही 4, 1 राहिला, बे 7 14 है ना. 2 7 जा इथं 27. हे आन्सर आपलं आलेलं आहे. आलं का आन्सर? अशा रीतीने आपण ह्याला काय केला? बॉक्स केला. हे झालं आपलं पहिले इक्वेशन सॉल्व करून. आणखीन एक ह्याची मेथड आहे ती कुठली आहे बरं? की आपण काय करू शकतो? बोथ साईड आपण काय करू शकतो? इथं 2नी डिवाईड करू शकतो. इथलाही 2 जातो आणि इथंही आन्सर सेमच येतं. मी तुम्हाला ते देखील करून दाखवते. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं तर ती मेथड कशी आहे बरं? जर समजा इथे 2x आहे आणि इथं किती आहे? 54 आहे. ओके. आणि मग इथं काय करतो आपण? हे इक्वेशन आहे असं लिहून घेत आहोत. ठीक आहे. आणि इथं काय केलं आपण? डिवायडेड बाय
बोथ साईड बाय 2. 2xनी 2नी काय केलं आपण बोथ साईडला डिवाईड केलं. काय येणार मग 2ला 2 निघून गेले. इथं काय होणार सेम आन्सर येणार आणि x इज इक्वल टू काय आलं मग 27 आलं. आलं लक्षात. ही एक ह्याची मेथड आहे आणि ही एक ह्याची मेथड आहे. ही जी मेथड आहे ही मेथड आपण 10th स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये डायरेक्ट इक्वेशन सोडवायसाठी करू शकतो. आणि ही जी मेथड मी तुम्हाला दाखवली की बोथ साईडला आपण डिवाईड करतो ती मेथड 6th स्टँडर्ड आणि 7th स्टँडर्डला यूज केली जाते. एकंदरीत काय की याच्यामध्ये जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलचं आन्सर काढलं जातं किंवा व्हेरिएबलचं जो आहे त्याची प्राईस दिली जाते आणि बोथ साईड इक्विव्हॅलंट करायला लावतात. सध्या आपण आज हे एकच इक्वेशन पाहतोय की जिथे आपण व्हेरिएबलचं आन्सर किंवा व्हेरिएबलची जी प्राईज आहे ती काढत आहोत. आता दुसरं बघा. दुसरं काय दिलेलं आहे बरं 2x + 1 इज इक्वल टू 95. सांगा बरं काय करता येईल. इथे 2x आहे, इथे +1 आहे आणि इथं काय आहे बाळांनो 95 आहे. मी देअरफॉरचं साईन देत राहिली. आता 2xमधून जो 9 आहे 95मधून 1 मी काय केला मायनस केला. का केला बरं कारण इथं काय बरं काय कळतं आपल्याला की हा इथं प्लस आहे इकडे गेल्यावर काय झाला तो मायनस झाला आणि तिथून आपण काय करतोय मग देअरफॉर x इज इक्वल टू 94 डिवायडेड बाय 2 आणि x इज इक्वल टू काय येणार 2 4 जा 8 and 2 7 जा 14. सो आन्सर विल बी 47. आलं लक्षामध्ये. काय काय केलं मी सगळ्यात पहिल्यांदा 2x + 1 आहे 95 2x + 1 आणि 95 बरोबर. मग ह्या 1ला मी काय केलं बाबा इकडे शिफ्ट केला मग तो काय झाला मायनस झाला हो की नाही. मग 94मधून 95मधून 94 1 गेला 94 आन्सर मिळाला आपल्याला. मग हा 2 मी परत काय आणला इकडे डिवाईडला आणला कारण हा इथे कशाला आहे मल्टिप्लायला आहे. सो x इज इक्वल टू 47. आलं लक्षात. आता पुन्हा आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण कसं करू शकतो बरं पहा मी तुम्हाला दाखवते. 2x + 1 इज इक्वल टू 95. पहा आता हे 6th and 7th स्टँडर्डला आहे. ते कशा पद्धतीने केलं जातं तर ते आपण बघूयात. तर इथं आपल्याला काय दिसतं की 2x जो आहे तो इथे आपण सर्वात पहिल्यांदा 2x + -1 -1 95 -1 काय केलं आपण सबस्ट्रॅक्ट केलं. काय केला सबस्ट्रॅक्ट केला 1 बोथ साईड कुठून दोन्ही बाजूतून केलं. ठीक आहे. त्यापुढे आपल्याला काय मिळालं 2x इज इक्वल टू 1ला 1 निघून गेले 94 आले. परत दुसऱ्या स्टेपला आपण काय केलं x इथेच ठेवला 2xनी काय केलं 2नी बोथ साईडला काय केलं आपण डिवाईड केलं डिवायडेड बाय 2 बोथ साईड. ठीक आहे. मग पुढे काय आन्सर आलं आपलं 2ला 2 निघून गेले आणि इथं आन्सर पुन्हा काय आपलं आलं 2 4 जा 8 आणि इथे 1 राहिला 2 7 जा 14. x इज इक्वल टू 47. आलं का आन्सर. हे 7th स्टँडर्ड आणि 6th स्टँडर्डला अशा पद्धतीची गणित आहे. CBSE स्टेट बोर्ड एनी बोर्ड. ओके. तिथं काय केलं जातं इथे जे काही स्टेप्स केलेले आहेत त्या स्टेप्स लिहिल्या जातात. का बरं लिहिल्या जातात अशा कारण जसं जसं तुमची इयत्ता वाढेल तसं तसं तुम्हाला हे काय व्हावं लक्षात यावं. काय केलं मी 2x + 1 इज इक्वल टू 95. मग मला इथे 1 दिसला मी डायरेक्ट डिवाईड तर नाही करू शकत 2नी म्हणून पहिल्यांदा मी काय केलं सबस्ट्रॅक्ट केलं. काय केलं सबस्ट्रॅक्ट बोथ साईडमधून 1 हा काय केला मी सबस्ट्रॅक्ट केला आणि मग इथलाही 1 गेला इथलाही 1 गेला. मी सबस्ट्रॅक्ट का केलं कारण इथं साईन कशाचं आहे हे प्लसचं आहे मग मला इथं -1 करावं लागलं बरोबर. आणि मी डिवाईड 2नी का केलं कारण हा 2 इथं कशाला आहे मल्टिप्लायला आहे. आलं लक्षात. आणि हे 6th स्टँडर्डला अशा स्टेप्समधून का दिलेलं आहे कारण जेव्हा तुम्ही 10th स्टँडर्डला जाता 9th स्टँडर्डला जाता तेव्हा हे जे स्टेप्स आहेत तुमच्या छान पद्धतीने लक्षात राहावेत आणि तेव्हा तुम्हाला ह्यांची गरज पडणार नाही. तेव्हा तुम्ही कसं सोडवणार बरं अशा पद्धतीने सोडवणार. ओके. आता अजून एक सम आहे ते देखील आपण पाहूयात. काय दिलेलं आहे बरं त्यांनी की 2x + 10 इज इक्वल टू 54. आलं बाळांना लक्षात. मग इथे काय दिलेलं आहे बरं इथे 2x दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे 10 दिलेलं आहे. ठीक आहे.
आणि 54 आहे. मी काय केलं बरं, सगळ्यात पहिल्यांदा जो 54 आहे 54मधून काय केलं, 54मधून मी कशाला मायनस केलं बरं, कशाला मायनस केलं, 10ला मायनस केलं. का 10 मायनस केलं सांगा बरं, कारण इथे 10 प्लसला आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर तो काय झाला, मायनस झाला. ठीक आहे, हा 2x आहे असा लिहून घेतला आणि मग इथे किती आलं आपलं, 44 आलं. बघा बरं, 54 मायनस, तुम्ही पेन्सिलीने साईडला रफ करू शकता, 4 आहे असे आले आणि 5मधून 1 गेला, 4 मिळाले. 2x इज इक्वल टू 44. आता मी काय करणार, x इथेच ठेवणार आणि ह्या 2ला डिवाईडला घेऊन येणार. मग x इज इक्वल टू, माझा आन्सर काय आलं, 22. कसं आलं बरं 22, सांगा, कोण सांगेल बरं, 22 आन्सर, कारण 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4. ओके. आणि जर समजा आपल्याला 6 स्टँडर्डच्या स्टेपनुसार किंवा 7 स्टँडर्डच्या स्टेपनुसार करायचं असेल तर आपण हे कसं करणार, पहा बरं, 2x प्लस काय आहे सम आपलं, 10 इज इक्वल टू 54. पहिल्यांदा मी काय करणार, इक्वेशन आहे असं लिहून घेणार, 2x प्लस 10 इज इक्वल टू 54. मग मी इथे काय करणार सांगा बरं, बोथ साईडमधून मी काय करणार, 10 मायनस करणार. का बरं 10 मायनस करणार, कारण मला तसं स्वप्न पडलं का मी इथं मायनस करावं म्हणून, नाही, तर कारण का इथे आपल्या इथं प्लस 10 आहे म्हणून आपण काय केलं, इथं स्टेप्स लिहायची आपली, काय लिहायची, मी इथं काय केलं, सबस्ट्रॅक्ट 10 बाय बोथ साईड, म्हणजे 10 मी काय केलं, बोथ साईडमधून सबस्ट्रॅक्ट केलं. मग इथे किती आलं, 44 आला, हा 10ला 10 निघून गेला. 2x अगेन मी काय केलं बरं, 2नी बोथ साईडला काय केलं, डिवाईड केलं, बरोबर. का 2नी डिवाईड केलं, कारण इथं x काय आहे, इथं मल्टिप्लायला, आणि इथं स्टेप काय लिहिली की डिवायडेड बाय बोथ साईड बाय 2, आणि 2ला 2 हे निघून गेले आणि इथं आन्सर किती आलं, 22, आणि x इज इक्वल टू 22. आलं लक्षात. ह्या दोन पद्धतीने आपण हे सम सॉल्व करू शकतो. ठीक आहे, तर बघा इथं काय केलं आपण, 2x प्लस 10 54, 2x प्लस 10 54, 10 प्लस हा इकडे गेल्यावर काय झाला, तो मायनस झाला. 2x इज इक्वल टू 44, 2x इज इक्वल टू 44, x तसंच ठेवला, हा डिवाईडला आला, 44 झाला, x इज इक्वल टू 22 आला. हे इक्वेशन मी का समजून सांगते तुम्हाला, कारण हेच इक्वेशन थोडं ह्याची काठीण्य पातळी किंवा ह्याचा हार्डनेस वाढवला जातो आणि हेच सम तुम्हाला 10 स्टँडर्डला असतात, 9 स्टँडर्डला असतात, 8 स्टँडर्डला असतात. हे पूर्ण बेसिक आहे बाळांनो. हा बेस जर तुमचा मॅथमॅटिक्सचा चांगला असेल तर तुम्ही सगळीच गणितं छान करू शकता. आणि इक्वेशनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर हे जे रूल आहेत ना, प्लस इक्वलच्या साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होतो आणि मायनस इक्वलच्या साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होतो, मल्टिप्लाय काय होतो, हे खूप बेसिक थिंग्स आहेत त्याच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोइफिशियंट म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, एक्सपोनंट म्हणजे काय, ह्या गोष्टी देखील माहीत असणं गरजेचं आहे. आणि खूप सोपे आहेत हे इक्वेशन्स. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता आणि अशाच प्रकारचे 4 गणितं तुम्ही तयार करून स्वतः सोडवू शकता. माझ्या परीने सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.